नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. तर हे आहे आमच्या गावचा ओढा. तर पाणी कमी झालेलं आहे. म्हटलं याचा एक व्ह्यू मला दाखवावा की आमच्या इकडलं निसर्ग वैभव कसं असते हे या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे आहे आमच्या गावचा ओढा. संपूर्णपणे बेसाल्ट खडकाच्या कातळापासून बनलेला आहे. सगळी दगडं जी आहेत बेसाल्ट खडकापासूनची आहेत. तर इकडं उत्तम प्रकारे कसा निसर्ग सौंदर्य फुललेलं आहे बघू शकता तुम्ही. इतर वेळी इकडे भरपूर पाणी असतं, त्यामुळं ही कातळ दिसत नाहीत, पण आता पाणी थोडं कमी झाले त्यामुळे दिसू लागलेले आहेत. तर हे कशा पद्धतीनं आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इकडे बघू शकता तुम्ही, पूर्णपणे एक प्रकारचा पूर्ण कातळ असा भाग आहे आणि इथली वनराई तुम्ही बघू शकता. पूर्णपणे हिरवगार असं झाडे आहे सगळीकडे. हा ओढा या बाजूने येतोय आणि इकडे या बाजूला जातोय. तर इथं काही वैशिष्ट्य आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. इकडे बघू शकता, हा भाग पूर्ण कातळात बनलेला आहे आणि ह्याच्या खाली तुम्हाला एक गोष्ट दाखवते, तुम्ही बघू शकता. हे बघा, इथं असा हा खोल खड्डा आहे. हा पूर्ण कातळात झालेला आहे. तर हे कशामुळे झालेलं आहे हे लोकांनी केलेलं नाही, तर जे पाणी जाऊन यामध्ये एक सर्कल तयार होतं आणि पुन्हा पाणी बाहेर निघलं जातं. याला भौगोलिक भाषेत कुंभगर्त असे म्हणतात. कुंभगर्त याचा अर्थ काय असतो, तर पाणी ज्यावेळी येतं त्यावेळी अचानक दगडाच्या कातळात घुसलं जातं आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी सर्कलद्वारे फिरतं आणि पुन्हा बाहेर पडतं. तर हे वारंवार होत राहिल्यामुळं हा खड्डा खाली बनत गेलेला आहे. तर यामध्ये हा दगड अडकलेला आहे. हा जो दगड आहे तो जास्त वजनाचा आहे, त्यामुळे तो बाहेर आलेला नाही. पण कालांतराने काय होणार, जसं जसं पाणी जात राहणार तसं त्याची झीज होऊन तो पूर्ण गोल खडक बनून त्याचं वजन कमी झालं आणि पाण्याचं प्रेशर वाढलं तर त्यावेळी तो बाहेर पडणार. त्याचबरोबर तिथे एखादा दुसरा खडक येऊन अडकणार. अशा पद्धतीनं ते गोल जी दगडं तयार होतात ती या माध्यमातून तयार होतात. त्याला भौगोलिक भाषेत कायिक अपक्षय किंवा खडकाचं खनन म्हणलं जातं, अशा पद्धतीने. आणि इकडे बघा, इकडे पक्षी भरपूर असतात, त्यामुळे इथं मला हे मोरपीससुद्धा सापडलेलं आहे. बघू शकता कशा पद्धतीचं हे मोरपीस आहे. इकडे फारशी लोक येत नाहीत, त्यामुळे बाकीच्या पक्ष्यांना वगैरे वावरण्यास इथं भरपूर वाव आहे. आणि खाली बघा हे असं वातावरण आहे. अशा पद्धतीने इकडं हे पाणी या बाजूने येतं, इकडल्या बाजूने, आणि इथून खाली पडून इकडं जातं. इकडे बघू शकताय खडकांचा आकार कसा गोल वगैरे झालेला आहे. हे पहा, हा खडक बघू शकताय तुम्ही किती गोल झालेला आहे. म्हणजे काय की या पाण्याच्या प्रेशरमुळे त्याचं खनन झालेलं आहे आणि तो पूर्ण गोल बनलेला आहे. अशा पद्धतीने हे निसर्ग
ची जी संरचना आहे ती चालू असते. तर जरा पुढे जाऊन पाहू. पुढे गेल्यानंतर बघा कुठंपर्यंत कातळ आहेत. पुढे पण बघू शकता, त्या बाजूला पण पूर्ण कातळ आहे. तर महाराष्ट्रात अशी भरपूर ठिकाणी असतात जे आपल्याला माहीत नसतात. तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला मी तुम्हाला याचा व्ह्यू दाखवतो. एक छोट्या प्रकारचा हा वॉटरफॉल आहे. ही इकडे उंच भाग आहे आणि इकडे खाली खोलगड भाग आहे. तर इकडे पाणी असते त्यावेळी खूप छान वाटते, पण हे खडक आपल्याला दिसत नाहीत. इकडे बघू शकता छोटे छोटे वरच्या शेतातील जे पाणी आहे ते इकडं आलेलं आहे. अशा पद्धतीनं इकडं पाणी जमा होते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.